300 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय सामने, 550 पेक्षा जास्त विकेट्स आणि या आकड्यांच्या मागे एकच नाव आहे झहीर खान. झहीर अचानक निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. हे आकडे आणखी बेटर झाले असते. अ, मला वाटलं होतं असं. पण मी जेव्हा ट्रेनिंग करत होतो सीझनसाठी, तेव्हा मला असं रिअलाईज झालं की थोडा विचार केला पाहिजे. आणि जेव्हा असं मनात आलं तेव्हा मी माझ्या घरच्यांशी बोललो आणि मित्रांशी वगैरे बोललो. तोपर्यंत माझं असं वाटलेलं की आता हा बरोबर टाईम आहे क्रिकेटपासून दूर जाण्याचा. झहीर, आत्ता गेल्या वर्षीपर्यंत तुझ्या डोक्यात कुठेतरी होते की माझ्यात अजून क्रिकेट शिल्लक आहे आणि अचानक झहीर खान म्हणतो की नाही, आता मला निवृत्त व्हायचं आहे. काय झालं या एका वर्षाच्या काळात? तुला वाटलं नाही की कमबॅक होऊ शकतो? नाही, मी भरपूर वेळ घेतला आणि हे जे डिसिजन मी घेतलं आहे एक चांगल्या थंड मनाने घेतलं आहे. आणि मला वाटतं प्रत्येक क्रिकेटरच्या जीवनात असा एक टाईम येतो जेव्हा हे डिसिजन कितीही टफ असलं, किती कठीण जरी असलं तरी त्याला घ्यावं लागतं. आणि माझ्यासाठी पण आत्ता हा टाईम बरोबर टाईम होता. झहीर, महाराष्ट्राला आणि खास करून मराठी लोकांना एक वेगळं अटॅचमेंट आहे की महाराष्ट्रातून एक फास्ट बॉलर जातो आणि एवढ्या याच्यापर्यंत. तर जेव्हा तू स्वतःच्या करिअरकडे बघतो, श्रीरामपूर ते टीम इंडिया, सॅटिस्फाय आहे आज निवृत्ती घेताना की येस, मी काहीतरी एक मोठा इम्पॅक्ट करून चाललो? हो, डेफिनेटली. आणि जेव्हा मी श्रीरामपूरमध्ये होतो तेव्हा मी कधी स्वप्नात पण असं विचार नव्हता केला की मी इंडियन टीमसाठी रिप्रेझेंट करेल. क्रिकेट एकदम जास्त पॅशन होतं, खेळायचो भरपूर मुलांबरोबर, कॉलनीच्या मुलांबरोबर वगैरे. पण कधी विचार नव्हता केला की इंटरनॅशनलपर्यंत पोहोचू शकेल. मला ही संधी मिळाली की मी इथपर्यंत पोहोचू शकलो आणि जेवढ्या लोकांनी मला मदत केली, माझ्यात तो एक कॉन्फिडन्स बघितला आणि एक टॅलेंट बघितलं, त्यांच्यासाठी मी एक स्पेशल थँक्यू बोलू इच्छितो. सगळे फॅन्स जे मला बॅक करत होते, ज्यांनी ओव्हर द इयर्स माझं करिअर फॉलो केलं, त्यांना सगळ्यांना एक बिग थँक्यू आय वुड लाईक टू से. तर हा होता झहीर खान. रिटायरमेंट झाली असली तरी झहीर खानचं भारतीय क्रिकेटमधलं कॉन्ट्रीब्युशन विसरता येण्यासारखं नाही. हे कॉन्ट्रीब्युशन इथून पुढे देखील टीम इंडियासाठी एक प्रेरणा ठरणार आहे. खास करून नवीन बॉलरसाठी झहीर खान हे एक प्रेरणा म्हणून कायम तिथे उभा असेल. व्हिडिओ जर्नलिस्ट समीरसह अमित मोडक, IBN लोकमत, मुंबई.